फार पूर्वीची गोष्ट आहे. सम्राट वीरकेतू आपल्या क्रूरतेसाठी आणि विलासी स्वभावासाठी कुप्रसिद्ध होता. त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका भव्य उत्सवात त्याचा मुख्य सल्लागार अर्जुन सेन आपली पत्नी वसुंधरासोबत आला होता. सम्राटची नजर जेव्हा वसुंधरेवर पडली तेव्हा तो तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. वसुंधरा केवळ सुंदरच नव्हती, तर ती अत्यंत चतुर आणि समजूतदारही होती. उत्सव संपल्यानंतरही सम्राट रात्रभर तिच्याबद्दलच विचार करत राहिला. तिला मिळवण्यासाठी सम्राटने एका योजना आखली. त्याने अर्जुन सेनेला एका बहाण्याने राज्याबाहेर पाठवले आणि स्वतः वसुंधरेच्या घरी पोहोचला. सम्राटचे वाईट इरादे ओळखून वसुंधरेने त्याला नम्रपणे पण ठामपणे विचारले, महाराज, सिंह हा जंगलाचा राजा असतो, पण त्याने घाणीत तोंड मारणे त्याला शोभते का? जर न्याय करणारा राजाच अन्याय करू लागला तर प्रजा कोणाकडे न्याय मागेल? तिचे हे शब्द सम्राटच्या जिव्हारी लागले. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो लज्जित होऊन तिथून निघून गेला. दरम्यान अर्जुन सेन घरी परतला तेव्हा तिथे सम्राटचा घोडा पाहून त्याला सर्व परिस्थिती लक्षात आली. त्याने कोणताही गोंधळ न घालता वसुंधरेला तिच्या माहेरी पाठवून दिले. काही दिवसानंतर वसुंधरेचे भाऊ दरबारात तक्रार घेऊन आले. सम्राटने अर्जुन सेनला विचारले की त्याने पत्नीचा त्याग का केला. तेव्हा अर्जुन सेनने शिताफीने उत्तर दिले, महाराज, एकदा मी माझ्या बागेत गेलो होतो. तिथे मला सिंहाच्या पाऊलखुणा दिसल्या. तो सिंह माझ्यावर हल्ला करेल या भीतीने मी बागेत जाणे सोडून दिले. हे ऐकून सम्राट सर्व काही समजला. त्याने आपली चूक कबूल करत म्हटले, अर्जुन सेन, तुझ्या बागेची भिंत इतकी मजबूत होती की सिंह तिचे काहीही नुकसान करू शकला नाही. जा आणि आपली बाग परत मिळव. अशा प्रकारे अर्जुन सेनेने कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का न लावता हा प्रश्न सोडवला आणि तो वसुंधरेला सन्मानाने परत घरी घेऊन आला. मित्रांनो, तात्पर्य काय? बुद्धिमत्ता आणि चारित्र्याच्या बळावर कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग काढता येतो. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.